तर पुढची बातमी आहे बारामती संदर्भातली। विजय शिवतारेंच्या उपस्थितीत त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आता बैठक सुरू झाली आहे। बारामती संदर्भात शिवतारेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद आज साधला जाणार आहे। शिवतारे बारामती निवडणुकी संदर्भात आज काय घोषणा करणार याकडे लक्ष आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विजय शिवतारे अजून देखील जे आहेत ते ठाम आहेत आणि त्याच अनुषंगाने ही लोकसभा लढवायची का नाही यासाठी खरं तर विजय शिवतारेंनी त्यांच्या सासवडच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची संवाद बैठक जी आहे ती बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला खरं तर विजय शिवतारे आता दाखल झालेले पाहायला मिळतात। विजय शिवतारे अपक्ष लढण्यावरती अजून देखील ठाम आहेत। महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर मी शिवसेनेतून राजीनामा देईल ही भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांची आणि इतर नेत्यांची मुंबईत भेट घेऊन ते काल सासवडमध्ये दाखल झाले होते आणि आज जे 6 एकूण तालुके आहेत खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात त्या 6 तालुक्यामधल्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसैनिकांची सरपंच उपसरपंच आणि इतर कार्यकर्त्यांची बैठक सासवडच्या निवासस्थानी जी आहे ती आता सुरू झालेली पाहायला मिळते। या बैठकीत याच सर्व कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विजय शिवतारे आपला निर्णय जे आहे तो जाहीर करतील। खरं तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा आहे पण मी अपक्ष लढण्यावर अजून देखील ठाम असल्याचं मत कालपर्यंत विजय शिवतारेंनी व्यक्त केलं होतं आणि आज या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मी माझा अंतिम निर्णय जाहीर करेन असं देखील विजय शिवतारेंनी सांगितलं होतं। आणि जी बैठक सुरू होणार होती त्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि विजय शिवतारे स्वतः या बैठकीत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर पत्रकारांशी जे संवाद साधणार आहेत माध्यमांशी विजय शिवतारे संवाद साधतील आणि आपला जो निर्णय आहे जो अंतिम निर्णय आहे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतचा निवडणुकीचा तो थोड्याच वेळात ते जाहीर करतील आणि जी बैठक सुरू होणार होती त्या बैठकीला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरापर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, सासवड, पुणे। तर एक मोठी बातमी समोर येते आहे। शिवतारे बारामती निवडणुकी संदर्भात काय घोषणा करणार याकडे लक्ष आहे। विजय शिवतारेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची ही बैठक आता सुरू आहे। विजय शिवतारे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे।